श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही हवाय का असा टम्मा फुगणारा पराठा? चला तर मग आपण त्याची रेसिपी शिकूयात. पण त्याआधी स्वामीज किचनमध्ये सगळ्या गृहिणींचं आणि अन्नपूर्णांचं खूप 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 मनापासून स्वागत. इथे मी रोज जशी पोळ्यांसाठी कणिक घेते ना, 4-5 लोकांसाठी, तेवढीच कणिक घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याचं कारण असं की चव छान लागते. तुमचं पराठ्याचं स्टफिंग जर कदाचित थोडंसं असं कमी तिखट किंवा कमी मीठ असलेलं झालेलं असेल तर या कणकेमध्ये मीठ असतं, त्यामुळे ते छान लागतं. ओके, चला आता ही कणिक आपल्याला ना तेलातल्या पुऱ्यांसारखी मळायची आहे, ना रोज करतो त्या पोळ्यांसारखी मळायची आहे, ना पुरणपोळीसारखी मळायची आहे. आपल्याला ही पराठ्याच्या ह्याच्यासारखीच मळायची आहे. ओके, आता पराठाचा डो कसा लावायचा तर हे बघा, जास्त हार्ड नाही आणि जास्त मऊ पण नाही, मीडियम स्टेजचा. ओके, तर याच्यात हळूहळू हळूहळू पाणी मिक्स करून असा छान मऊ लुसलुशीत असा डो आपल्याला तयार करायचा आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आजूबाजूची कणिक छान काढून घ्यायची आणि डो मालिश करून 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 मऊ मऊ असा करायचा. तुम्हाला खूपच हाताला चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा हात लावला तरी चालेल, तेलाचा हात लावूनही मऊ मऊ केला तरी चालेल. ओके, आता इथे हे बघा, हा डो तयार आहे. तुम्ही याला 15 मिनिटं भिजवा, अर्धा तास भिजवा, 1 तास भिजवा. जेवढा जास्त वेळ भिजवाल तेवढाही छान पराठा तयार होईल. 10 मिनिटं भिजवला तरीही 1 तासाच्या भिजवलेल्या बॅटर प्रमाणेच, कणकेप्रमाणेच तुमचा पराठा रिझल्ट देईल. ओके, आता आपण बघू शकता इथे छान असा मऊ मऊ झालेला आहे. कणिकला फार मालिश केली होती मी, सो तुम्ही पण त्याची धुलाई करा. आता इथे आपण आलू आणि पनीरचं स्टफिंग तयार करून घेऊयात. मी इथे एक बटाटा घेतलाय मोठा, तुम्ही 2 छोटे बटाटे घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्या अंदाजानुसार बटाटा घ्यायचा. इथे इम्पॉर्टंट टिप्स, कुठलंही स्टफिंग करा, आलू पराठाच नाही, आलू म्हणजे बटाटा जो आहे तुमचा तो गारच झाला पाहिजे. स्टफिंग मध्ये जे जे इन्ग्रेडियंट जाणार आहेत ते सगळे थंड हवेत, रूम टेम्परेचरवरचे. ओला बटाटा अजिबात घेऊ नका, म्हणजे गरम वाला. इथे मी पनीर घेतलेलं आहे, डाईस केलेलं पनीर आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला हवं तेवढं पनीर यामध्ये टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता, पण पनीरची टेस्ट छान येते. इथे मी किसूनच घेतलं आणि तुम्हाला हे किसूनच टाकायचं आहे. तुम्ही मॅश करून टाकलं तर त्यामध्ये ते जाडसर कण येणार पनीरचे, आणि जेव्हा तुम्ही पोळी लाटणार, पनीरचं जे आपलं स्टफिंग आपण पॅक करून जे पराठा लाटू त्यामध्ये जर तो आला तर मग तो लाटण्याखाली दाबला जात नाही, मग आपला पराठा फुटतो. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला किसणीवर, तसे आपल्याला जाडसर नकोय. मी बटाटा सुद्धा तसाच बारीक करून घेतलेला आहे. बटाट्यामध्ये एकही गाठ राहता कामा नाही. आपल्याला हे पूर्ण असं किसून घ्यायचंय आणि मग यामध्ये टाकायचे काही मसाले. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीजसाठी, आणि शेअर सुद्धा करा. प्लीज सपोर्ट करा. काही चुकलं तर तेही सांगा. ओके, आता मी इथे मीठ टाकले, हळद टाकले, तिखट टाकणार आहे, लाल तिखट, कलरचं तिखट नाही. त्यानंतर मी टाकणार आहे धणा पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर. सगळे इन्ग्रेडियंट मी यामध्ये टाकलेले आहे. इथे मी थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे. तुम्ही पण तुमच्या पद्धतीने व्हेरिएशन्स करू शकता मसाल्यांचे. तुम्ही इथे ऑनियन टाकू शकता, बारीक चॉप केलेला. त्यानंतर कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. यामध्ये तुम्ही लसूण आणि अद्रकची पेस्ट, अदरवाईज तुकडे बारीक बारीक, तेही टाकू शकता, पण स्मॅश केलेलं जास्त बेटर राहील, सो त्या पद्धतीने टाका. काळी मिरी पूड पण घेतलेली आहे, जिरे म्हणजे जिऱ्याची पूड. इथे मी काळं मीठ टाकते. काळं मीठ पचन शक्तीसाठी खूप छान असतं, मी असं ऐकलेलं आहे. ओके, काही चुकलं असेल तर तेही सांगा मला. ते काळं मीठ टाकून घेणार आहे. बॅटर आपलं ओलं राहणार आहे. ओलं म्हणजे पनीरमध्ये मॉइश्चरायझर आहे, त्यामुळे बटाटा पण आहे खाली आणि पनीर पण आहे, त्यामुळे ते कोरडे मसाले पडल्यानंतर ते एका साईडला चिटकू शकतात. ते मिक्स नीट करायचे. हे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे मॅगी मसाला, जो सिल्वर पॅकेटमध्ये भेटतो ना, तो वाला. टाकून बघा, खूप छान टेस्ट येते त्याची. मी इथे फार थोडे थोडे मसाले टाकलेत, लहान मुलं पण खातात घरात, त्यामुळे तुम्ही इथे जास्त जास्त मसाले टाकू शकता तुमच्या चवीनुसार, फार जास्त नाही. ओके, तर आता आपण हा डो
खूप चांगला मिक्स करायचा आहे, बघून घ्यायचा आहे. ते मसाले एकाच साईडला चिटकताय का काय ते बघून घ्या, नाहीतर मग एखाद्या पराठ्यामध्ये अगदीच खारटपणा येईल, एखाद्यामध्ये अगदीच तिखटपणा येईल. हा डो छान असा तयार करून घ्यायचा एकसारखा मिक्स करून, आणि मग त्यामध्ये तुम्हाला टेस्ट करायचं आहे या स्टेजला. कारण तुम्ही जर डायरेक्ट पराठा करायला घेतला ना, तर मग जे काही मिक्स झालेलं नसेल किंवा काही कमी असेल, मग ते तुम्हाला ऍडजस्ट नाही करता येणार. मी ते थोडंसं टेस्ट करून बघते. मी यात मॅगी मसाला आणि मीठ टाकले थोडंसं चटपटा करण्यासाठी. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल ना, तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता. ओके, आता इथे आपण हा डो तयार करून घ्यायचा आहे, आणि जास्त वेळ भिजत ठेवू नका. हा डो तयार झाला की लगेचच पराठा तयार करा, खूप छान होतो. ओके, हा डो तयार करून घ्यायचा. नंतर आपण आता पराठा बनवायला सुरुवात करूया. मी या डोचे छान असे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत, न चिटकणारे आहेत हाताला. कुठेही मी तेलाचा वापर केलेला नाही. तुमचं खूप पाणी सोडणारं बॅटर झालं असेल डोचं, तर तुम्ही त्यामध्ये एखादा चमचा कॉर्नफ्लावर किंवा मैदा टाकू शकता, नाहीतर डायरेक्ट गव्हाचं पीठ टाकू शकता कंबाईन होण्यासाठी. इथे बघू शकता आपली पराठ्याची कणिक किती सुंदर आणि मऊ झालेली. हेच आपल्याला हवंय. मी ते गोळा घेणार आहे कणकेचा, आणि मग तो पिठात बुडवायचा आहे, आणि अंगठ्याच्या आणि बाकीच्या 4 बोटाच्या साह्याने तो आपल्याला गोलाकार करून घ्यायचा आहे. असं जमत नसेल तर सरळ आपण जशी पुरी लाटतो ना, तसं लाटून घ्यायचं, आणि त्यामध्ये सारण भरायचं. फक्त सारण दाबून भरायचं. खालचा जो बेस असतो ना, तो थोडासा जाड ठेवत जा, कारण जेव्हा तुम्ही दाबता ना, तर मग कधी कधी पातळ होतं खाली खूप, तर फुटतं. हे बघा, इथे छान असं दाबून घ्यायचा पराठा, म्हणजे सगळीकडे आपले पराठ्याचे कण जाणार. इथे मी त्याची छान अशी वाटी ती बंद करून घेत आहे. पराठ्याचं बॅटर वर आलं की ते छान दाबून घ्यायचं. मध्ये उरलेली कणिक पहिले खालचा भाग पूर्ण पॅक करायचा, आणि मग पुढची कणिक ओढायची. कारण तुम्ही काय करता, कधी कधी ती कणिक ओढता ओढता बॅटर बाहेर येतं. ते बॅटर लपवण्यासाठी दुसरी कणिकचा गोळा तुम्ही त्यावर थापता, आणि तो लाटता लाटता निघून येतो, मग पराठा फाटता. ओके, आता इथे बघू शकता तुम्ही किती मऊ कणिक झाली आपली. बघा, मी हलक्या हाताने दाबते तरी तो किती छान पसरत चाललाय. तुम्ही अंदाज लावा की आपली कणिक किती सुंदर भिजलेली आहे. बघा किती सुंदर दिसतोय. लाटायची गरज सुद्धा नाहीये, इतका मऊसूत झालेला आहे. आपल्याला असाच करायचा. हलक्या हाताने छान लाटून घ्यायचा, गोल आकार. खूप जोर देऊ नका, बॅटर बाहेर येईल. कितीही पातळ लाटा, तुमचा पराठा फुटणार नाही याची गॅरंटी. पण ह्या स्टेप्स फॉलो केल्या तर. तुम्ही जर पोळीसारखी कणिक भिजवली तर पराठा नक्की फाटणार. बघू शकता तुम्ही, ऑलरेडी खूप पातळ आहे, तरीही मी तुम्हाला अजून पातळ करून दाखवते. तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही जाडसर सुद्धा ठेवू शकता, काहीही हरकत नाहीये. ओके, आमच्या घरात पातळच आवडतो, त्यामुळे मी इथे पातळसर असा लाटून घेतलेला आहे. पूर्ण शेवटपर्यंत आपला पराठा खूप सुंदर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तवा तापवून घ्यायचा. इथे मीडियम हाय फ्लेम वरती मी इथे पराठा शेकून घेते. माझा चमच्याने थोडासा कचरा गेलाय, त्याला टच लागलाय पराठ्याला, पण तरी तो फुगणार आहे, डोंट वरी. आपला बॅटर, आपलं स्टफिंग आणि कणिक जी आहे हे बेस्ट असेल ना, तर पराठा फुटला तरी तो फुगतो. कारण आजकाल फुगणाऱ्या पराठ्याला खूप किंमत आहे. तुम्ही ते बघू शकता. बघा, फुगला ना. ओके, चला याच्यावरती आपण छान असं तूप लावूयात आणि पराठा सर्व करूया. मी सगळे पराठे करताना मी साईडला दही तडका सुद्धा तयार करून घेतला होता. त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि छान सॉस मध्ये बुडवून तो आपण खाऊ शकतो. ओके, तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत असा पराठा झालेला आहे, एकदम पातळ आणि मऊ असा मी सर्व केलेला आहे. तुम्ही सुद्धा टेस्ट करा, आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.